ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, लूक अध्याय 11 ओवी 13 मध्ये आम्ही वाचतो. वचन म्हणते, आम्ही वाईट असून सुद्धा आमच्या मुलांना आम्ही चांगल्या देणग्या देतो. आम्ही आमच्या मुलांना चांगल्या देणग्या देतो. तर मग आम्ही आग्रहाने स्वर्गीय पित्याकडे जर मागितलं तर कितीतरी पटीने तो पवित्र आत्मा आम्हाला देईल. प्रियजन हो, ह्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात येत आहे की आम्हाला पित्याकडे मागल्याने पिता परमेश्वर आम्हाला पवित्र आत्मा प्रदान करी. पवित्र आत्मा आम्हाला प्रदान करी. खरंच प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पवित्र आत्म्यासाठी आपण प्रार्थना केलं पाहिजे. आम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत नाही, पवित्र आत्मा मागत नाही. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगताना आपण ऐकतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणत आहे, मी पित्याकडे जाईन आणि पित्याकडे गेल्यानंतर मी पित्याला विनंती करील की तो तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवील आणि तो सदा सर्वदासाठी पवित्र आत्मा तुमच्या सोबत राहील. म्हणजे प्रभू येशू पित्या परमेश्वराकडे आमच्यासाठी विनंती करणार असं प्रभू येशूने म्हटलेलं आहे. म्हणजे पवित्र आत्म्यासाठी आपण पित्या परमेश्वराकडे आपण विनंती केलं पाहिजे. प्रियजन हो, आम्ही पुष्कळशा मागण्या मागतो, आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो, परंतु आम्ही आमच्या गरजा, आम्हाला जे आवश्यक आहे ते आपण मागतो. आम्ही पवित्र आत्मा पाहिजे म्हणून आपण प्रार्थना करत नाही. प्रियजन हो, आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करूया. पित्या परमेश्वराकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू, मागणी करू. हे पित्या परमेश्वरा, आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठव. मला पवित्र आत्म्यानं भर, मला पवित्र आत्म्याच्या कृपेनं भर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भर. मला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्म्याचं दान मला दे. ज्याप्रमाणे तू शिष्यावर पवित्र आत्मा पाठवलास त्याप्रमाणे माझ्यावर पवित्र आत्मा पाठव. माझ्या कुटुंबामध्ये पवित्र आत्मा पाठव. मला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्म्याचं दान मला दे. अशी आपण प्रार्थना करूया. रोज सकाळी आपण प्रार्थना करावं. प्रियजनो, रोज सकाळी उठून आपण जेव्हा प्रभूची स्तुती करतो, गौरव करतो, जेव्हा पवित्र आत्म्याची माग करतो, तेव्हा प्रभू येशू आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानाने भरून देते. आणि म्हणून प्रियजनो, आपण पवित्र आत्म्याचे दान मिळवण्यासाठी प्रयत्न करूया, झटूया, प्रार्थना करूया. पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पवित्र आत्मा आपण मागूया पित्या परमेश्वराकडे. पवित्र आत्मा मागल्याने पिता परमेश्वर पवित्र आत्मा देत आहे.